नमस्कार. आजचा विषय तसा बघितला तर महिलांसाठी आहे. पण नुसतं महिलांसाठी नाही, त्याचा फायदा दोघांनाही आहे. महिलांनाही आहे आणि पुरुषांनाही आहे. त्याचं कारण असं की ह्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहे की ते पदार्थ तुम्ही जर तुमच्या रोजच्या जेवणामध्ये वापरले तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. आता आयुर्वेदाचा एक सिद्धांत आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. म्हणजे जो मनुष्य स्वस्थ आहे त्याला कुठलाही आजार नाही. आजार आहे, औषध आहे, तो विषय वेगळा. पण आजार होऊ नये एवढ्याकरता आपल्या पूर्वजांनी अनेक काही अशी व्यंजनं अशा पद्धतीनं बनवलेली आहेत की त्याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम संभव नाही. तर ती व्यंजन बनवताना किंवा ते पदार्थ बनवताना तुम्हाला कोणते पदार्थ त्याच्या जोडीला वापरायचे, ते कुठले आहेत, त्याच्याबद्दलची मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. बरेच जण बहुतांशी लोक ह्याच्यापासून ही माहिती लोकांना नसती आणि त्यामुळं त्यामध्ये ते पदार्थ ते वापरत नाहीत. आता असा कुठला पदार्थ आहे? तो पदार्थ म्हणजे चिंच आणि गूळ. रोजच्या भाजी आमटीमध्ये सर्वसाधारणपणे सर्वजण हिंदुस्थानातील लोक, आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीप्रमाणे लोक ही घरी जेवतात. अशी एक सर्वसाधारण प्रथा आपल्याकडं अजून तरी जिवंत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बरीचशे लोकांना बाहेरचं जेवण मिळतं, ते कुठलं मिळतं, कुठलं बनवलेलं आहे, कुणी केलेलं आहे, त्याचा पत्ताही कधी नसतो. पण ते खात असतात व त्यांचं उदरभरण करत असतात. हा विषय वेगळा. पण ज्या लोकांना घरचं जेवण जेवणं शक्य आहे त्या लोकांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि तो सुद्धा त्यांचं स्वास्थ्य रक्षण होण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आता चिंच आणि गूळ कशामध्ये वापरतात? तर हे दोन्ही पदार्थ अनेक व्यंजन तयार करताना आमटीमध्ये वापरतात. तुरीच्या डाळीची विशेषतः आमटी केली त्यामध्ये चिंच गूळ टाकतात. तुरीचं वरण केलं तर त्याच्यामध्ये गूळ टाकतात. त्यानंतर तुम्ही जी भाज्या करता त्या भाज्यामध्ये सुद्धा चिंच गुळेचा वापर केलेला आहे. म्हणजे तुम्ही जे काही पोळी, भाकरी, भाता व्यतिरिक्त ज्या गोष्टी तोंडी लावण्यासाठी वापरता त्याच्यामध्ये चिंच गुळाचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्वंपार चालत आलेला आहे. आता हे का वापरताय, त्याच्या मागची भूमिका काय? तर चिंचाचे काही औषधी गुणधर्म आहेत. चिंच कशी आहे? आंबट आहे. त्याचा विपाक कसा आहे? तर तोही आंबटच आहे. आणि वीर्य कसं आहे? म्हणजे त्याच्यातनं काय मिळतं तुम्हाला? तर उष्णता मिळते. त्याचबरोबर त्या चिंचेमध्ये काय आहे? क्षार आहेत. आता व्यवहारामध्ये तुम्ही चिंच कशाकरता वापरता? तर तांब्याचं भांड स्वच्छ करण्यासाठी वापरता. बरोबर आहे? मग तांब्याचं भांड जर ती स्वच्छ करत असेल तर तुमच्या आतड्यात साठलेला मळ सुद्धा स्वच्छ करते. सिंपल गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जे काही रोज खाताय पिताय ते जे काय त्यामध्ये मलनिर्मिती होणार आहे आणि ती मलनिर्मिती मलसंचिती होऊ नये एवढ्याकरता चिंचेचा उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर चिंच कशी आहे? भूक वाढवणारी आहे. चिंच कशी आहे? पचन करणारी आहे. त्याचबरोबर रुचिकर आहे, तुम्हाला चव सुद्धा देणारी आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही पाणीपुरीचं पाणी पिता किंवा खाता किंवा रगडापुरी वगैरे हे पदार्थ खातात, त्यामध्ये हमखास चिंचेचं पाणी वापरलेलं असतं. किंवा तुम्ही सामोसा खाता, तुम्ही ढोकळा खाता, त्याबरोबर चिंचेचा कोळ का दिला जातो? गुळाबरोबर संयुक्त केलेला चिंचेचा कोळ का दिला जातो?
चवीसाठी दिला जातो का? नाही. तर ढोकळा हा कसा बनवलेला आहे? हरभरा डाळीपासून बनवलेला आहे. सामोसा सुद्धा कसा? तळलेला आहे. त्यामध्ये भाज्यांचा वापर आहे आणि ते पचावं, त्याचं व्यवस्थित निचरा व्हावा व शरीरात त्यांच्या त्यामुळं कुठला दुसरा विकार होऊ नये एवढ्या करता हा चिंच गुळेचा कोळ, ज्याला आपण ते काय म्हणतात, ते गुजरातीमध्ये काहीतरी म्हणतात, मला आता लक्षात नाही, पण ते वापरतो आपण. म्हणजे तुम्ही सामोसा आणला, सामोसा फोडतात, त्यात तो चिंचेचा कोळ घालता आणि त्याच्यावर थोडी शेव टाकता, मग तो सामोसा तुम्ही खाता. त्याचबरोबर ढोकळ्यावरही तो चिंचेचा कोळ टाकता आणि ते तुम्ही घेता. तर त्याच्या मागची भूमिका अशी आहे की त्याचं पचन सुलभ व्हावं. म्हणजे ते पाचक आहे, रुचिकर आहे, ते रुची आणणार आहे, चव पण आणणार आहे. दुसरी गोष्ट, तहान पण भागवणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, असे जड पदार्थ खाल्ल्यानंतर तहान लागते जास्त. मग ती तहान सुद्धा अति लागू नये. जर समजा तुम्ही काही खाल्ला पदार्थ आणि त्याच्यावरती जास्त जर पाणी पिलं तर होणार आहे काय? पचन व्यवस्थित होणार नाही. पचन तुमचं संतुलित राहणार नाही आणि तहान उलट जास्तच वाढणार, पचन व्यवस्थित झालं नाही की. म्हणून हे पाचक आहे, अग्नी प्रदीप्त करणार आहे, म्हणजे भूक पण वाढवणारे आहे आणि त्याचबरोबर तहान पण भागवणार आहे. त्याच्याबरोबर आणखी एक त्याचा गुण आहे, ती यकृतोत्तेजक आहे, म्हणजे लिव्हरची सुद्धा चांगल्या पद्धतीनं काळजी घेणार आहे. त्याचबरोबर भेदक आहे. भेदक याचा अर्थ काय? तर मलनिस्सारण करणार आहे. तुमच्या शरीरामध्ये जो काही मळ राहतोय, बऱ्याच जणांना शौचाची तक्रार असते, तर असे तक्रार जे लोक असतात ना, त्यांनी चिंचगुळेचा भाजी आमटीमध्ये उपयोग करून बघा, तुम्हाला शौचाची तक्रार सुद्धा त्यामध्ये राहणार नाही. कफ आणि वात शरीरामध्ये जर असतील तर त्याला नष्ट करणारी आहे चिंच. कफ वात नाशक आहे. म्हणजे तुमच्या पोटामध्ये जो मूळ वात असतो, काही वेळेला लोक तक्रार करतात की मला पोटात गुडगुडतंय, गुरगुरल्यासारखं वाटतंय. याचा अर्थ तो मूळ वात तुमच्या शरीरामध्ये खेळतोय, तर तो मूळ वात सुद्धा ते घालवतं. त्यामुळे चिंचेचा इथं उपयोग आहे. त्याचबरोबर गुळ कसा आहे? तर गुळ हा मधुर विपाकी आहे, लागायला गोड आहे, पण तो आयुर्वेदानं शीत म्हणून सांगितलेला आहे. इतर वेळेला काय करतात लोक, उष्णता वाढेल म्हणून गुळ जास्त नको खायला. नो डाऊट, अति प्रमाणात जर तुम्ही गुळ खाल्ला तर तो उष्णता वाढवेल तुमची, पण गुळात त्याचं वीर्य शीत आहे. म्हणजे अल्प मात्रेमध्ये जर गुळ सेवन केला तर तो गुणानं कसा आहे? शीत आहे. वात पित्त शामक आहे. म्हणजे इकडं कसं आहे, चिंच ही थोडीशी पित्तकर आहे, पण गुळ हा पित्त शामक आहे. त्यामुळं पित्ताचा सुद्धा त्रास होऊ नये म्हणून त्याच्याबरोबर जर तुम्ही गुळ घेतला तर तो सुद्धा तुम्हाला होणार नाही. म्हणजे तिन्ही दोषाचं निराकरण होईल. तिन्ही दोष समतोल राहतील, कफ, वात आणि पित्त. जर दोन्ही गोष्टींचा तुम्ही वापर केला चिंच आणि गुळेचा, तर कफ, वात आणि पित्त हे तुमचं संतुलित राहील. त्याचबरोबर गुळ कसा? स्निग्ध आहे, बलकारक आहे, बृहण करणार आहे, तुमच्या शरीराला ताकद देणार आहे, तुमच्या शरीरातील ओज वाढवणार आहे. ओज म्हणजे तेज, तुमच्या शरीरावर एक प्रकारचं जे तेज आहे ते वाढवणार आहे. त्याचबरोबर रक्तवृद्धी करणार पण आहे. हे दोन्ही पदार्थ अतिशय महत्वाचं मी सांगतोय. ज्या ज्या लोकांच्या अंगामध्ये रक्त कमी आहे त्या लोकांनी सर्वांनी भाजी आमटीमध्ये चिंच आणि गुळाचा वापर करा, तुमची रक्ताल्पता नष्ट होईल. आता उदाहरणार्थ काय होतं, काही जण असे फिके दिसतात, पांढरट दिसतात, लालपणा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही, त्यांच्या बोटावर वगैरे असं लालपणा वाटत नाही. तर ही जी सगळी मंडळी आहेत ना, यांनी चिंच गुळेचा वापर केला तर तो लालसरपणा त्यांना प्राप्त होऊ शकतो. त्याचबरोबर ह्याच्या वापरामुळे काय होणार आहे, मूतखड्यासारखे तुमचे त्रास होणार नाहीयेत, मूळव्याधीसारखा त्रास तुम्हाला होणार नाही. बऱ्याच जणांना मूळव्याधीचे त्रास संभवत हल्लीच्या ह्याच्यामध्ये जीवनशैलीमध्ये मूळव्याधीचे पेशंट आमच्याकडे खूप वाढायला लागले.
मूतखड्याचे पेशंट खूप वाढायला लागले. आता मूतखडा का होत नाही हे मी का सांगितलं इथं तुम्हाला, ह्याचा कार्यकारण भाव काय आहे, तर अन्नाचं होणारं सुलभ पचन. आणि अन्नाचं जर सुलभ पचन झालं तर तुमची उष्णता वाढणार नाही. उष्णता वाढली नाही की मूतखडा होणार नाही. मूतखड्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे म्हणजे उष्णता हे कारण आहे. ज्याच्या शरीरामध्ये अतिउष्णता वाढत नाही त्याच्या शरीरात मूतखडा व्हायचं कारण नाही, मूळव्याध व्हायचं कारण नाही. त्याचबरोबर पित्ताचे कोणाला जर विकार असतील तर पित्ताचे विकार सुद्धा यातनं कमी होतात. पोटफुगीचा त्रास असेल, पोटफुगी कमी होते. मुरडा वगैरे येऊन जर का शौचाला होत असेल तर ते सुद्धा त्यामध्ये त्यांना आराम मिळतो. म्हणजे हे सगळे संभाव्य व्याधी खाण्यापिण्यातनं उपलब्ध होणारे जे आहेत, खाण्यापिण्यातनं निर्माण होणारे जे आहेत व या व्याधीचं स्वरूप हळूहळू उग्र होऊन मोठा व्याधीमध्ये रूपांतरित होतात. हे होऊ नये एवढ्यासाठी आपल्या पूर्वजांनी चिंच आणि गूळ या 2 गोष्टींचा वापर भाज्या आमट्यामध्ये केलेला आहे. थोडक्यात त्याचा सार असा आहे की तुमची प्रकृती ही स्वस्थ राहावी, तुम्ही व्यवस्थित राहावं एवढ्या करता हा प्रपंच मी तुम्हाला सांगितलेला आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे की चिंच आणि गुळेचा वापर तुम्ही तुमच्या रोजच्या स्वयंपाकामध्ये करावा. आता हे विशेषतः स्त्रियांसाठी उपयोगी आहे कारण त्या स्वयंपाक स्त्रिया करतात. पण बरीच हल्लीच्या काळामध्ये पुरुष सुद्धा अर्धा स्वयंपाक करणारी लोक आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा उपयोगीच आहे. जरी ते करत नसले तर त्यांचं स्वास्थ्य राखण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ ऐकायला हरकत नाही. जर का ही माझी माहिती तुम्हाला आवडली, पटली तर अनेकांना ही माहिती तुम्ही शेअर करा. शाकल्य कट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन हे मोफत असतं. धन्यवाद.